एकीकडे उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या समस्येनं डोकं वर काढलंय। पिण्याच्या पाण्यासाठी विविध प्रकारची आंदोलनं केली जात आहेत। कुठे हंडा मोर्चा, कुठे टाकीवर चढून शोले आंदोलन, तर कुठे उपोषणे होताना दिसून येत आहेत। गेल्या आठवड्यात नाशिकच्या सिडको परिसरात पाण्यासाठी नागरिक आक्रमक झाले होते। त्यांनी शेवटी नळाचीच हळदी कुंकू वाहत, पुष्पहार अर्पण करून पूजा करत नळाकडेच पाण्यासाठी प्रार्थना केली। तो प्रश्न सुटत नाही, तोच नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले। नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव या ठिकाणी गेल्या 10 ते 15 दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाण्याचा पुरवठा न केल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट सरपंच, ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कोंडून घेतलं आणि जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत कार्यालयाचे कुलूप खोलणार नाही असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतलाय। आडगाव तोतवा, ग्रामपंचायत आडगाव तोतवा येथे मी दौलत माळी गेल्या 11 दिवसापासून पाणी नाही आहे ग्रामपंचायतने सोडलेलं। तर पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावा ही आमची कळकळीची विनंती। दुसरी गोष्ट, गेल्या 11 दिवसापासून रेशन आलेलं आहे, तर गरीब गोरगरीब जनतेच्या घरामध्ये रेशन वाटप केलेलं नाहीये। ग्रामपंचायत म्हणते का आम्ही जो स्वस्त दरात वाटेल त्याला आम्ही रेशन देऊ, तो निर्णय लागस्तवर तुम्ही बाजूला ठेवा। पण गोरगरीब जनतेच्या घरी आज पाडवा सण आलेला आहे, या पाडव्यासाठी कोणाच्या घरामध्ये तरी चूल पेटण्यासाठी तरी आपल्याला रेशन पाहिजे, म्हणून आम्ही रेशन मागणीसाठी पण आलो होतो। ते ग्रामपंचायत म्हणते का आमचं रेशन वाटप अजून नियोजन ठरलं नाहीये। म्हणून आमचं म्हणणं असंच आहे का तुमचं तिकडं घोडं काही आडो, पण आमच्यासाठी गोरगरिबासाठी आम्हाला रेशन हे वाटप पाहिजे, पाणी आम्हाला हे वाटप पाहिजे। जनतेला हे खरं मूलभूत सुविधा कोणती, तर रेशन, अन्न, पाणी आणि लाईट, निवारा हीच आमची मागणी, दुसरं काहीच नाही। याकरता आम्ही त्यांना ग्रामसेवक व सरपंच व ग्राम सदस्य यांना आम्ही या पाण्याचं आणि रेशनचं वाटप चालू न केल्यामुळं आम्ही त्यांना ग्रामपंचायतमध्ये कोंडून ठेवलेलं आहे कुलूप लावून आज। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा व रेशन वाटप करावं व पाणी वाटप, अन्यथा आम्ही नाही तर त्यांना सोडणार नाही। जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना ग्रामपंचायत मधून सोडणार नाही। चंद्रकला साहेबराव घोडेराव, आडगाव ह्या गावामध्ये 15 दिवस झाले पाणी नाही तर त्यामुळे आम्ही या लोकांना, सरपंचाला, ग्रामसेवकला आम्ही आतमध्ये ठेवलं, ताळा लावून घेतलं। एकीकडे नागरिक सरपंच व ग्रामसेवकांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडून घेत आहेत, तर दुसरीकडे मात्र ग्रामस्थांच्या पाणीपट्ट्या थकीत असल्यामुळे आणि तब्बल 38 गावांनी पाणी पुरवठा योजनेचे बिलच दिले नसल्यामुळे पाणी पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे। 38 गाव पाणी पुरवठ्याची थकबाकी झालेली आहे, पण इथल्या काही कनेक्शन धारकांनी अजून त्यांची जास्त थकबाकी असल्यामुळे आपण पाणीपट्टी 38 गाव पाणी पुरवठ्याला भरू शकलो नाही आणि त्यामुळे 38 गाव पाणी पुरवठ्याने मार्च निमित्त पाणी बंद केलं असल्यामुळे हा प्रॉब्लेम उद्भवला। त्यांनी पाणी सोडल्यानंतर आपलं इथं पाणी वाटप सुरळीत होईल। हा सर्व प्रकार पाहता कोण बरोबर आणि कोण चूक हेच कळत नाही। 10 ते 15 दिवसांपासून पाणी पुरवठा न केल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येंना तोंड द्यावं लागलंय, त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली आहे। परंतु जर गावचा सुजाण नागरिक या नात्यानं येथील नागरिकांनी पाणी पुरवठा योजनेचे बिल दिले असते किंवा थकीत पाणीपट्टी बिल अदा केले असते तर ही वेळच आली नसती। त्यामुळे नागरिकांनीही वेळेत आपली पाणीपट्टी बिले जमा केली तर प्रशासन देखील नियोजित वेळेत आणि पुरेसा पाणी पुरवठा करेल, यात कुठलंच दुमत नाहीये। ग्रामसेवक किंवा सरपंचांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोंडून घेण्यापेक्षा आपले थकीत पाणीपट्ट्यांची बिले ग्रामपंचायत येथे जमा करावी व प्रशासनालाही सहकार्य करावं अशी अपेक्षा ग्रामसेवक आणि सरपंच व्यक्त करतायत। लोकमत.com साठी किरण नाईक,